देखो भाई काय रोड से रहा हूँ। काय व्यू है वहाँ भाई। So hello everyone, welcome back to my YouTube channel, and today we are heading to a hidden place which is called as Ekole Valley, as well as आपण दैल बैला फोर्ट पण क्लाइंब करणार आहोत. एकाच जागेवर आहे लोणावळा. सो या विल सी. आता तिकडे चाललोय आपण. आतापर्यंत 20 किलोमीटर तरी आलो आम्ही, बट त्याचा ब्लॉग नाही बनवला बिकॉज टिकोना फोर्टच्या ब्लॉगमध्ये हा हायवे मी दाखवला जाईल. सो परत बनवून फायदा नाही. जर तुम्ही माझी शिवनेरी फोर्टची व्हिडिओ बघितली नसेल, सो मेक शुअर टू वॉच द व्हिडिओ and also make sure to like, share and subscribe. त्या व्हिडिओला पण प्लस या व्हिडिओला पण. हे राजगुरुनगर सिटी आहे ती, जर समोर दिसत नसेल तर तुम्हाला. चंद्र आणि सूर्य दोघं एक साथ दोघांचं दर्शन झालंय. ओके. सो जो मगाचा जो पार्ट होता तो डिलीट झाला, बट त्याच्या सीन काय झालं, आम्ही गेलेलो हायवेला एक्सप्रेसवे आणि तिकडे बाईक्स अलाउड नव्हते आणि हे मला माहिती नव्हतं. तर आम्ही जेव्हा 4 ते 5 किलोमीटर पुढे गेलो तेव्हा आम्हाला एक पोलीस होता. तो म्हटला की इकडे बाईक्स अलाउड नाही, तुम्ही परत पाठी जाऊ वरतून या. तर आम्ही परत 4-5 किलोमीटर पाठी आलो आणि आता इकडून चाललोय. म्हणजे मग भरपूर ब्लॉग जो होता तो सिटी एरियामध्ये होता म्हणून मी शूट नाही केला. बट आपण त्या हायवेपासून अराउंड 30 किलोमीटर पुढे आलो. 30 किलोमीटर सिटी एरिया टाईपच होता आपल्याला. आता घाट लागलाय. सो व्ह्यू वगैरेसाठी मी चालू केली व्हिडिओ. सो येस, लेट्स गो. तुम्हाला जसं सांगितलं एकोले व्हॅली. ओके, टर्न आहे ना, अशा रस्त्यावरती टर्न कधी पण थांबून घ्यायचा थोडा. आता सीन काय, आम्ही डबल सीट आहे ना, त्याच्यामुळे बाईक जी आहे वरती चढत नाही जास्त. ओ इधर से भी वैसे ही टर्न है. अरे ये जो टर्न है ना, मेरा फेवरेट टर्न है भाई. ऐसे बहुत घाट्स हमने एक्सप्लोर किए हैं. आई थिंक टाइगर पॉइंट वगैरह भी हमें आगे देखने को मिलेगा. आई एम नॉट श्योर बिकॉज ये मैप जो है मेरा दोस्त देख रहा है, बट मैंने जब घर पे देखा था मैप तब टाइगर पॉइंट वगैरह जो लोनावाला घाट एरिया जो रहता है, जो कि आप हर यूट्यूबर के इसमें देख सकते हो वीडियो में. अगर लोनावाला टाइप करोगे तो वो एक पॉइंट आएगा और ऊपर घाट टाइप का वो
उसको ही टाइगर पॉइंट है उधर ही, तो आई थिंक हम उधर ही जा सकते, बट विल सी. आईला आता खाली गेलो असतो. काही होऊन दे, हॉर्न वाजवत राहा. हो, व्ह्यू बघा, व्ह्यू एन्जॉय करायचा का घाटचे हे रोड, बट काय रोड आहेत भाई, किती टर्न किती ते, बट मजा येते चालवायला. आय एम लव्हिंग इट. बाईक पण चांगली हिट झाली आहे, बट एनिवेज नो प्रॉब्लेम. ओ माय गॉड, मर्सिडीज. वाव, जंगल एरिया है भाई, ठंड वाटतं एकदम, बहुत कूल लग रहा है भाई. यार लास्ट ब्लॉग अगर होता ना तो मैं वो, जब पुलिस ने हमें बोला था रोकने के लिए, वो सब पार्ट डालता. मैंने वो पूरे 4-5 किलोमीटर ब्लॉग बनाया था, मतलब पहले से बनाया था, बट देखता हूँ भाई. डिलीट झाली फाइल थी. आई एम नॉट श्योर व्यू कैसा आ रहा होगा, बट अच्छा ही आ रहा होगा. देखो अरे बाप रे, देखो ये जो रोड दिख रहा है ऐसे ट्रेल रोड टाइप, ऑफ रोडिंग, उस टाइप की ऑफ रोडिंग करके जाना है हमें वैली तक. बाइक जाती है लास्ट तक, हम लेके जाएंगे भाई बाइक को. पोर्शे, वाह भाई. इट्स कॉल्ड कारलस्ट. ओके ब्रो. तैलबाईला फोर्ट आई डोंट थिंक इकडून दिसेल. कुरीगड फोर्ट पण आहे बीच में है ना, कुरीगड फोर्ट भी है इधर. तो ब्रीदेबल क्लॉथ नहीं है मेरे ग्लव्स का. अरे बाप रे, कमाल. वाह, हे काय व्ह्यू पॉइंट आहे वाटतं. येस, फोटोशूट पॉइंट, व्ह्यू पॉइंट. काय व्ह्यू एवढा दिसत नाही यार, आज पोल्युशन भरपूर आहे यार इकडे. भाई काय बोलत होता भाई, काय इशारे करतोय. आजचा ब्लॉग मॅक्सिमम मराठीमध्येच आहे भाई. मजा येते मला मराठीमध्ये ब्लॉग बनवायला, बट मॅक्सिमम लोकांना समजत नाही, तो सीन आहे ना. हिंदी सगळ्यांना समजते, सबको समझ आती है हिंदी, पण मराठी भाषा भाई ओजी. और ये रास्ता पण ओजी. वाव यार, दिस इज कॉल्ड एज पीसफुल राइड. भाई का मजा येते भाई. भाई मजा येते यार चालवायला गाडी. आय थिंक लास्ट पर्यंत रे हा रोड, फुल जंगलच जंगल आहे व्हॅली पर्यंत. व्हॅली पर्यंत, हा व्हॅली पर्यंतच आहे. इकडे तर मग बिबट्या वगैरे, वाघा वगैरे ची पण भीती असणार आहे.
वाह भाई। अरे फोर्ट तो दिख नहीं रहा भाई, कौन सा फोर्ट वगैरह है। 30, आई थिंक 30% ही बैटरी है मेरे फ़ोन की। प्लीज़ बंद मत होना, थोड़ा सा ही बाकी है आगे। वैसे पावर बैंक है मेरे पास, बट यू नो चार्ज होने के लिए भी टाइम लगेगा, इतने देर तो नहीं रुक सकते भाई हम। वाह, नहीं ये तो फोर्ट नहीं है। मोठं ब्लॉगिंग करताना आहे ना, हे जे 2 मिरर्स आहे भाई, कधी पण घरातून निघताना 2 मिरर परफेक्टली सेट करूनच निघायचं, ओके। बिकॉज कधी कधी आहे ना, एक साईडचा जो मिरर आहे तो त्याला परफेक्ट म्हणजे एक अँगलमध्ये आणायची गरज नाही लागत, तो त्याच्या परफेक्ट अँगलमध्येच राहतो। पण हा दुसरा साईडचा जो मिरर आहे ना, हा कितीही परफेक्ट केला तरी हा चेंज होतोच अँगल याचा, काही समजत नाही काय। वाह, आय थिंक तोच आहे तैल बैला फोर्ट, तोच आहे कोरीगड आहे का? कोरीगड आहे आय थिंक सो तो, बघू। कोरीगड पण छोटाच आहे। आज केले असता 2 फोर्ट प्लस एकोले वैली केली असती, बट घरी बहुत जल्दी जाना है आज घर, 5 बजे से पहले पहुंचना है, 5 PM से पहले पहुंच जाएंगे यार, नो प्रॉब्लम। इसी रोड्स का तो मैं वेट कर रहा था, नहीं तो पहले व्लॉग बनाया था मैंने, बट यू नो यही पार्ट मेन है इस वैली का, और जो ऊपर जो ऑफ रोडिंग जो करने वाले हैं उधर का। तो ये देखो भाई, काय रोड से रहा हो। हाँ। क्रूज कंट्रोल असं लावायचं, क्रूज कंट्रोल बाईकला आलाय तसं एक्स्ट्रीमला, नए एक्सट्रीम को आ चुका है क्रूज कंट्रोल 125 को, बट इसको भी चाहिए था यार, बहुत खतरनाक ब्लॉग होता फिर। भाई काय मजा येत असेल यार यांना इकडे राहायला, हर रोज इस ऐसी लोकेशन देखो, बट इधर रिस्क है यार। हाँ, ऑल्दो इतने मतलब ग्रुप में जा रहे हैं, बट उन्हें ये 2-2 जन जो जा रहे हैं ना भाई, रिस्क है यार इधर, वाइल्ड एनिमल्स हो सकते हैं। लेकिन घनगढ़ नाम का भी एक फोर्ट है, वो भी वैली के उस साइड है, वो भी बहुत पास। अगर मेरे पास 2 दिन होते ना, और 4-5 यू नो मेरे साथ दोस्त होते मेरे, हम दोनों ही आए अभी, बट यू नो 4-5 दोस्त होते ना, कैंपिंग वगैरह होती ना, तो सारे लोकेशन कवर हो जाते, सारे फोर्ट्स इजीली। बट आज तो 2 ही लोकेशन कवर होंगे, एक तो वैली होगी, एकोले वैली, और होगा एक तैल बैला फोर्ट। अभी 9 किलोमीटर ही बचा है, और
हमारा प्लान चल रहा है कि कोरीगढ़ फोर्ट भी ट्रैक करने का, बट देखते हैं अभी इधर इसको कितना टाइम लगेगा। वॅली, एकोले वॅली, बाईक बाईक जाते ना शेवटपर्यंत, ती मोरे पुढे आहे का? हा, असं हाच रोड आहे ना? हा हाच रोड आहे. अच्छा पेरबलवरून आला ना हा मग तसं मोर जायचं हा म्हणजे खुलं लागतं. अच्छा ती दरी बघ आहे ना. हा, दरी बघायला ती हा, आहे आहे. आहे ना? जाऊन देतात ना गाडी? हा, अच्छा, कोणता किल्ला आहे हा? कोरेगड आहे. कोरीगड आहे का? अच्छा, धन्यवाद बाबा. वा वा वा, अशी चांगली माणसं भेटली ना बाई, दिवस चांगला जातो. ओके, जेवढं विचारलं तेवढंच त्यांनी सांगितलं, काय वेगळं विचारलं ना, कुठून आले काय ते, असे भरपूर मी बघितले यु नो, पूर्ण डिटेल काढण्याचा प्रयत्न करतात. बट ह्यांनी जेवढं सांगितलं तेवढंच केलं. जबरदस्त. बाबा ओपी, कमेंटमध्ये बाबा ओपी करा. दरी दरी बघायला जायचं, दरी दरी पुढे आहे आपली. अभी अभी तो बोर हो रहा है भाई मुझे, बहुत हो गया, बहुत देख लिया ऐसे रोड अभी. बस अजून किती? पाचचा बर्थडे आहे, बर्थडेच्या दिवशी सीन झाला असता. ऑफ रोडिंग का पार्ट डालू या नहीं, देखता हूँ. ऑफ रोडिंग का पार्ट डालता हूँ अगर बैटरी रही तो, बिकॉज जब मैंने वीडियो चालू की तब 30% ही थी आईफोन को बैटरी, एंड अभी 10-15-20 मिनट हो चुके हैं. इस रोड पे ना देखो, कोई भी आ सकता है. अभी मैं तो 125cc बाइक लेके आया, कुछ कुछ लोग एक्टिवा लेके आते, कोई भी आ सकता है. बट सीन के टर्निंग पे ना देखो, ऐसी ये जो है ना मिट्टी गिरी होती है, माती पडलेली असते बघा इकडे. ओके, सो इससे है ना बाइक स्लिप होने के चांसेस है ना 100% हो जाते हैं. इसलिए टर्निंग के टाइम ना धीरे लेना. अभी सीन क्या है, इस बाइक के जो टायर है पीछे वाला और आगे का भी थोडा मोठा आहे. ओके, बिग थोडे साईज म्हणजे ठीक आहे, अशी लगेच स्लिप होणारे नाहीत. बट काय काय बाईक असतात त्यांचे किंवा स्कूटी असतात त्यांचे साईज ना टायरचे ते छोटे असतात, मग ते स्लिप होण्याचे चान्सेस त्यांचे जास्त असतात ॲज कम्पेअर टू या बाईकच्या टायरचे. ओके, हां हां भाई, तैल वेला फोर्ट कुठे आहे? तैल सरळ आहे ना? चाललोय बर का, व्हॅलीच्याच दिशेने चाललोय आपण. अरे मी 2-3 ब्लॉग बघितले, त्याच्यामध्ये ना इथूनच ते लिहिलं ना ते बोर्ड वगैरे, तिकडूनच आतमध्ये घुसले. इकडे खरं वाटतंय बर का. हा, अरे तिकडे आहे ना काय.
ब्रो काय व्ह्यू आहे भाई. आई शपथ. भाई काय व्ह्यू आहे यार. मी एक्सप्रेस नाही करू शकत शब्दात, एवढा जबरदस्त व्ह्यू आहे. तो आहे तैलबैला फोर्ट. तैलबैला इथे कोरीगड वगैरे आहे. तो घनगड आहे आय थिंक सो, काय एवढं माहित आहे तो घनगड असेल. बट सी द व्ह्यू. जास्त पुढे जात नाही, घरचे पण ब्लॉग बघतात. ओ माय गॉड, पावसाळ्यात काय जबरदस्त दिसत असेल यार हे. तर चला, हा व्ह्यू बघून तर तुम्ही लाईक केलंच पाहिजे. सो येस, इफ यू लाईक दिस व्हिडिओ, मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.